महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाला समोर आलेला आहे आणि त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा नंबर हा दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. 65 नगरसेवक या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले आहेत. आपल्यासोबत महेश सावंत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, 25 वर्षानंतर यावेळी महापौर भाजपचा किंवा एकनाथ शिंदे गटाचा बसतोय, कुठे दुःख वाटतंय? काही दुःख वाटत नाही. भले सत्ता पुढच्या 5 वर्षांनी घेऊ आम्ही, थोडं थांबणार आम्ही. ही सुरुवात आहे, बघा ना, ही सुरुवात आहे. मराठी माणूस एकटवला, थोडं अजून फूट पडली आहे, ती सुद्धा लोक येतील थोड्या दिवसांनी, त्यांना समजेल. म्हणजे भाजपचा आमदार म्हटल्यानंतर मराठी माणसांची किंमत किती शून्य होईल ती त्यांना समजेल. उरलेले सुरलेले सगळे मराठी माणूस एका झेंड्याखाली येणार आहेत. एकनाथ शिंदे गटाला धूर चाललेली दिसून येते. फक्त 26 नगरसेवक या ठिकाणी. बघा, मुंबईमध्ये किंवा ठाणा डोंबिवलीमध्ये कुठे एकनाथ शिंदे तिथले कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच जास्त आहे. एकनाथ शिंदेला पण कळेल मराठी माणसामध्ये फूट पाडल्यानंतर काय होते ते. कारण की मोठ्या संख्येने आपण माहिती तर माजी नगरसेवकांचा प्रवेश एकनाथ शिंदेनी करून घेतला होता, पण ज्या प्रकारे बोलत होते त्या प्रकारे नगरसेवक हे निवडून आले. बघा, नगरसेवक घेऊन गेले म्हणजे शिवसैनिक नाही घेऊन गेले, फक्त नगरसेवक आणि त्याचे कोणते लेचेपेचे घेऊन गेले असतील. म्हणजे बाकी सैनिक आहे ते त्या तिकडेच उभे होते ठामपणाने. आता प्रकाश पाटणकर गेला, का उपयोग झाला? आमच्या आला ना, किल्लेदारला आम्ही निवडून आणला आमच्या सैनिकांनी. संतोष धुरी या ठिकाणी बोलत आहेत की उद्धव ठाकरेमुळे कमी सीट निवडून आलेले आहेत. अरे संतोष धुरीला सांगा इंडिपेंडंट राहा माझ्याबरोबर आणि 1000 मतं मिळवून आण, मग बघूया पुढचा काय ते नंतर बघूया. त्याला 1000 मिळव, स्वतःच्या हिमतीवर 1000 मिळव. तेवढे पण मिळणार नाही. मी तर चॅलेंज ओपनली बक्षीस लावेन त्याला मिळाले तर, आणि समोर मी राहणार आहे. संतोष धुरींच्या हा, त्याला असाच म्हणजे इलेक्शन नाही, आपण दोघं म्हणून विभागात फिरूया, बघूया कोणाला किती मतं पडतात ते. पण असं विरोधक देखील बोलत आहेत की आता निवडणुका झाली, आता वेगळे देखील होतील, कारण की निवडणूक पुरते एकत्र आले होते. नाही नाही, ते आता शेवटपर्यंत होणार. पुढची सत्ता घेईपर्यंत आम्ही येणार, महाराष्ट्राची सत्ता घेईपर्यंत. तर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची सत्ता घेईपर्यंत आम्ही एकत्र राहू, असं महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत तुबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.